तिथे लक्ष. हे कोणी उडवून नेण्याचं नाही काय बिघडत. पण त्या निमित्ताने आमची साधना पक्की होती की म्हणजे समजा आमच्याच पाप कर्माच्या वडील आम्ही कुठे आम्ही करत होतो एखाद्या माकडाने नेलं कोणी तिथून ओरडायचं का शांत बसायचं. तर जोपर्यंत मी शांत बसतो तोपर्यंत ती साधना आहे ती कर्म निर्दयला कामे होते. कशाला कर्म निर्दय. प्रत्येक निमित्ताला आपण साधायचं. प्रत्येक निमित्ताला त्याचा उपयोग करून घ्यायचा. तर त्याला आपण स्वार्थ म्हणतो किंवा साधू म्हणतो. साधू या शब्दाचा अर्थ काय. जो स्वार्थ साधतो, जो स्वार्थ साधतो म्हणजे निमित्त साधतो तो साधतो. मग यामध्ये दोन्ही प्रकारचे स्वार्थ आहेत. एक वैयक्तिक म्हणजे लौकिक आणि एक पारमार्थिक. मग आपण कुठला स्वार्थ साधला पाहिजे. पारमार्थिक स्वार्थ साधण्यासाठी सगळं काही सहन करा. त्यामध्ये जर मृत्यू आला तर सगळं काही साधन केलं तुम्ही. म्हणून साधनेला तयारी होता. काय व्हायचं ते होऊ दे. जे होणार आहे जे नष्ट होणार आहे तेच नष्ट होते. ही भावना हे भेद विज्ञान आपल्याला भेद विज्ञान ज्याला झालं त्याचे भावचक्षु प्रकट झाले, ज्ञानचक्षु प्रकट झाले. पण ज्याला भेदच कळाला नाही तो काय म्हणतोय तुम्हाला कमल चांगला पाहिजे, तुमची चांगली पाहिजे, मला कोण बसायला चांगली पाहिजे. मी बाहेर लग्न झाले मग आम्ही दीक्षा केलं. तर ह्याचा पण राग सोडला पाहिजे तरच एक एक समयाच्या परिणामांचं लक्षात येतं. प्रत्येक समयाला आपले काहीतरी भाव होतात आणि तिथं एक तर पाप होतं किंवा पुण्य. आणि या दोन्हीपासून जो निवृत्त आहे तो शुद्ध. आणि मग तशी आपली दोन्ही बाजू वाढत चाललेली, एक पापाची बाजू आणि पुण्याची बाजू. आणि ज्या क्षणाला ही पापाची बाजू मोठी आहे त्यावेळेला सत्ता कुठली तुमच्या हातावर पापाची. आणि जर तुम्ही पापाकडे दुर्लक्ष करून तुमचं सत्कृत्य करत आहात, शुभभाव करत आहात हे मग तुमची पुण्याची. मग ज्यावेळेला तुमची पुण्याची सत्ता आहे त्यावेळेला वर्तमान काळात तुमचं पाप तर तुम्हाला काही करू शकणार. म्हणून आपलं कर्तव्य ते काय शुभभावाला वाढवणं आणि शुभभावामध्ये स्थिर राहून शुद्ध भावाकडे दृष्टी ठेवणं. कशाकडे शुद्ध भावाकडे दृष्टी ठेवणं हे साधकाचं कर्तव्य. तोच शुभोपयोग परंपरेने मोक्षाला करा. तर कारण समायचार तर 14व्या गुणस्थानी प्रकट होईल. प्रत्यक्ष कारण मोक्ष होण्यासाठी निर्माण होण्यासाठी तुमचा काय योग सुटल्याशिवाय होणार आहे का. शेवटचा त्यांचा काय योग आहे तर त्या काय योगाची सुरुवात आजपासून आपण सुरुवात करूया. 3 नियम काय म्हणजे शरीर आणि शरीरावर कंट्रोल तो तुमचा कार्य. ते शरीरावरची आसक्ती सोडणं हा तुमचा काय झाला की योग्य परिणाम जे प्राप्त झाले की मग ते भगवान जे 13व्या गुणस्थानामध्ये आहे ते शेवटी काय करतात प्रथमतः मनोयोग करतात. कारण तेवढं ते दृढ आहे, मनाने दृढ आहे. तुम्ही आम्ही एवढ्या मनाने दृढ नाही, ती शक्ती आहे आमच्यामध्ये. मग त्याच्या नादाला लागली पण जी गोष्ट आपल्या हातामध्ये त्याचं इन्स्ट्रुमेंट वापरून आपण आपलं काय करू शकतो की नाही. मग आता तुमच्या हातामध्ये काय आहे की नाही मग त्याला कामाला म्हणून काय करायचं. आता ज्याला आपण संसार म्हणतो शरीर म्हणतो हे कशामुळे टिकून आहे काय योग आणि काय योग म्हणजे काय श्वासोश्वास. त्याला आपण द्रव्य दृष्टीने प्राण म्हणतो हे. मग तो प्राण जसं संसारात राहण्यासाठी आवश्यक आहे तसं साधना करण्यासाठी पण आवश्यक आहे. पण त्याच्याकडे पण दुर्लक्ष करा. त्याच्याकडे जोपर्यंत आपण दुर्लक्ष होत नाही तोपर्यंत
दर्शन स्वभाव प्रगट होत नाही. ज्ञान दर्शन स्वभावाने तुमच्या श्वासानुसार तुम्ही जाणायचं. श्वास येतोय जातोय, त्याच्यासाठी काय नाही बघा. तुम्हाला ज्या आसनामध्ये बसता येतं त्या आसनामध्ये बसा. फक्त खाली काहीतरी मऊ घ्या. बसू नका. जास्तीत जास्त तुम्ही ज्या आसनामध्ये बसू शकता ते तुमचं सुख असतं. ते तुमचं मग अशी तयारी करून घ्या आणि शांत बसा. काहीच करायचं नाही. डोळे बंद, तोंड बंद आणि मनाला बदलायचे. आता मला काहीच करायचं नाही. मला आता शांत राहायचं. आणि शांत राहिल्यानंतर तो श्वासोश्वास चालू आहे की नाही, तो श्वासोश्वासाला ऐका. ते कशाने ऐकायचे? शरीराने, इंद्रियाने ऐकायचं नाही. इंद्रियातीत होऊन ऐकायचं. कशाने? इंद्रियातीत म्हणजे इंद्रियापासून दूर होऊन. मग तेच इंद्रियातीत म्हणजे कुठला उपयोग झाला? तो ज्ञान उपयोग. आणि तोच आत्म्याचा उपयोग. आत्मा म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे आत्मा. मग तो कधी कळत की तुम्ही बाहेरच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. म्हणून मला श्वास घ्यायचा नाही, मला सोडायचा नाही. तो स्वतःहून येतो. श्वासोश्वास ही शरीराची गरज आहे का आत्म्याची? मोठ्याने बोलायचं शरीराची. मग मी शरीर आहे का आत्मा आहे? मग मला श्वासोश्वासाची गरज आहे का? मग त्याला सोडू. त्याला बघूच नका. ही शरीराची गरज. शरीर तुम्हाला न विचारता श्वास घेतं आणि सोडतं. म्हणून शांत बसा. आता आमच्याकडे बघ. आता शरीर स्वतःहून घेते. झाली छाती ओढणं किंवा नाकाने घ्यायला, तर ह्याची स्वतःहून ते अशी क्रिया करत नाही. तोपर्यंत शांत बसते. आता श्वास शरीराने घेतलेला आहे. तर ही स्थिती सुद्धा काय म्हणा घेतलेली, त्याला आपण कुंभक म्हणतो. तर ही ज्यावेळेस कधीतरी जे शरीर सोडते की नाही, त्याची कॅपॅसिटी संपली ते सोडते आणि त्याने जाणार. श्वास येतो जातो, येतो जातो. पण या श्वासोश्वासामुळे हे शरीर टिकून आहे. सगळ्या कर्मक्रिया संसार टिकून. मग आपल्याला या संसारापासून कर्मापासून लांबाचे नाही. मग त्याच्याकडे निरोध करा, त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि शांत. मी यापासून भिन्न आहे. मी शरीरापासून, शरीर वेगळं शरीर वेगळं आत्मा वेगळं. त्या शिवभूती म्हणून काय केलं? तुष्य मास. तुष्य म्हणजे आत्मा, मास म्हणजे तुष्य म्हणजे छिलकावर आणि मास म्हणजे आत्मा. तर मला आत्म्याकडे बघायचं, माझ्या आत्मभागेकडे बघायचंय. हे शरीर भागाकडे नाही. त्याच्यासाठी मी मनुष्य झाले. मी मनुष्य का झालो? तर माझ्या एक पाऊल आत्म्याकडे जाण्यासाठी. कशासाठी? का शरीराकडे जाण्यासाठी? ती शरीर आजपर्यंत लाखो शरीर तुम्हाला मिळाले आनंदी काळापासून. पण तरी जो आपण शरीरामध्येच अडकत असतो. मला थंडी वाजते, मला गरम होते, म्हणून त्याची सुरक्षा करते. त्याच्यामध्ये जाणलं आणि त्याच्यामध्ये मृत्यू. मग परत शरीरात जाईल. ते भलं मग कुठलंही असेल, शरीरातून तुमचा प्राण जातोय तो शरीरातच येणार की नाही. पण ज्यावेळेला भगवंताचा प्राण जातो तो शरीरात जातो. तो शेवट अंतिम शरीर. ठीक आहे. तसं मला त्याला चरम शरीर म्हणतो. तर मग तिथं भगवंताकडे आल्यानंतर ती भगवंताला हे भगवंत आपल्यासारखं चरम शरीर मला कधी त्यासाठी मी तुम्हाला नमस्कार करतो. वंदे वंदे. तर ती शक्ती माझ्यामध्ये आहे हा विश्वास करा. त्यांच्यामध्ये जी शक्ती आहे, गुण आहेत, आपल्यामध्ये आहे की नाही. मग ते गुणांना प्रगत करण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवा. म्हणजे गुणांवरचा विश्वास ते तुमचं संवेदनशील, म्हणजे तुमच्या आत्मगुणांवरचा विश्वास ते तुमचं संवेदनशील आणि तेच तुमचं सम्यक ज्ञान आहे. जे गुण करणं, आपल्याचे गुण करणं हे सम्यक ज्ञान आहे. आणि त्याचा आधार घेऊन स्थिर शांत. मला बाहेरचं काही करायचं
तर जे काय मी करायचं म्हणतो तिथंच दुःख आहे. मी जे काही करायचं म्हणतो तिथंच कर्माचा असं, तिथंच मनोयोगा वचनयोगा आणि काय आणि तिथंच संस्कार. याच्यासाठी एक 5 मिनिट आपण लांब बसू शकतो आणि त्याच्या वेळ जातो तर कारण समयचा 14व्या मनस्ताने प्रगट होईल. त्या परिणामाच्या विशुद्धीसाठी आजची परिणाम विशुद्धी काय म्हणजे तुमचा वर्तमान काळ खूप महत्वाचा आहे. तुमचा भूतकाळ अनादी अनंत आहे, काउंटलेस आहे म्हणजे मोजतात नाही. तसा भविष्यकाळ पण अनादी अनंत आहे. पण वर्तमान काळ किती आहे? एक क्षणाचा आहे. वर्तमान काळ किती आहे? तो तुमचा वर्तमान काळ. आणि वर्तमान काळ हे तुम्हाला घडविण्यासाठी, स्वतःच्या आत्म्याला स्वतःच्या चरित्राला घडविण्यासाठी वर्तमान काळ तो कितीचा आहे? एक क्षण. मग हा प्रत्येक क्षण क्षणाक्षणाला बदलतो. मग येणारा प्रत्येक क्षण हीच माझी कार्य करण्याची संधी आहे. कार्य करण्याची संधी, पाप शमवण्याची संधी आहे, पुण्य शमवण्याची संधी आहे आणि शुद्ध भावाची प्रवृत्ती. मग शुद्ध भावाची प्रवृत्ती हे तुमचं चरित्र. बरोबर आहे? शुद्ध भावाची प्रवृत्ती म्हणजे शांत. मी शांत बसतो, जगात घरादाराला शांत करतो. मी शांत बसतो, माझ्या पप्पाला दुःखाला शांत करतो. हेच सगळं कारण तुमचं समज आहे. हा कारण समजणार आहे तो तर अर्थात साधकतम कारण म्हणजे ज्याच्याने कारण साधलं जातं त्याला साधकतम कारण म्हटलं. साधकतम कारण काय? समय सारासाठी 14वे गुणस्थान आहे. तर 14व्या गुणस्थान तुम्हाला जर प्राप्त करायचं आहे मग त्याची योग्य तुम्ही हालचाल तशी व्हायला पाहिजे की नको. त्यावेळेला तुमचं तसं कर्तव्य करायला लागलं मग तिथे कारण योग्य झालं तर कार्य वाटतं. म्हणून ते कारणाची साधना बघा आणि ती काढण्याचा मला काय म्हणलं की समय सारासाठी 14वे गुणस्थान आवश्यक आहे. तर 13व्या 14व्या गुणस्थानी पोहोचण्यासाठी कारण समय सार. मग तो समय सार काय आहे? समय म्हणजे काय? सार म्हणजे काय? आणि मग त्याचं ज्ञान हेच तुमची जन्म, हेच तुमची जन्म आहे. 14व्या गुणस्थानी पोहोचण्यासाठी कारण समय सार. आजचे 4थे 5वे 6वे गुणस्थान म्हणजे आज तुमचे गुणस्थान कुठलेही असो पण ते प्रत्येक गुणस्थानामध्ये जर तुम्ही शांत राहिला तर त्या गुणस्थानातून बाहेर पडलाच वरची स्थिती झाली नाही. पण मला 5च का गुणस्थान मला का 7वं नाही असं म्हणून ते म्हणाले तिथे आहे ते स्वीकारायला शिका. तिथे निर्विकार येईल म्हणजे तिथे निर्विकार पोहोचत आहे. जे आहे ते माझंच करा. जो काय पास्ट टेन्स आहे, जो काय भूतकाळ तो मीच घडवला. बरोबर आहे? मग त्याचं जे फळ आहे ते आजचं वर्तमानचं. मग त्या वर्तमानामध्ये जेवढं मी स्थिर राहू तेवढं माझं गुणस्थान चढत गेलं. शुद्धोपयोग आपणाला होत आहे की नाही हे पाहण्यापूर्वी तपासणं आवश्यक आहे. काय करणं? तपासणं आवश्यक आहे की माझ्यामध्ये शुभोपयोग तर होत आहे की नाही. जसं तुम्हाला भाकरी करायचे तुम्ही पहिला ते पीठ चिकट आहे की बघताय की पाणी थोडं चिकट तर ते भाकरीला काय नाही काय नाही ते भाकरी होणार आहे का तिथे पीठ तुकडे पडणार. तसं मला जर 13व्या 14व्या गुणस्थान पाहिजे काय मग त्याची योग्यता ती मीच तयार केली पाहिजे आत्म्याची शरीराची. तर माझ्यामध्ये शुभोपयोग तर होत आहे की नाही. जसे पाकशास्त्राच्या कृती वाचून कोणी बघत नाही म्हणजे हे वाचन म्हणजे हे तुमचं काय झालं बाह्य गोष्ट आहे. पण ज्याचं आचरण जे काही वाचलेलं आहे ते तुम्ही आत्मसात करून
त्याप्रमाणे आचरण नाही होत तोपर्यंत तुमचं स्वयंपाक. तुमचं आचरण हे स्वयंपाक आहे. आणि तो स्वयंपाक जसं तुम्ही मन लावून कराल तसं मनाप्रमाणे पोट भरते. मन काय म्हटलेलं की माझ्यामध्ये शुभोपयोग तर होत आहे की नाही. जसे पाकशास्त्राच्या कृती वाचून पोट भरत नाही, भूक शांत होत नाही, तसेच श्रावक धर्म, श्रमण धर्म, ग्रंथ केवळ वाचन करून कर्माचा नाश नाही. नुसतं वाचन करणं हे कर्माचं नाही, पण मी काय वाचलोय, वाचवणं हे कशासाठी? स्वतःला वाचविण्यासाठी, बाह्यरित्या शरीराला वाचवण्यासाठी आणि अंतर्गतरित्या आत्म्याला वाचवण्यासाठी. म्हणजे हे स्वयंपाक तुमचा जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत केवळ साधना नाही. आणि साधना झाली की मग तुम्हाला चढणार. म्हणून काय ग्रंथ वाचन करून केवळ कर्माचा नाश होत नाही. म्हणून ग्रंथ वाचन जरूर करा, पण ग्रंथ वाचन करताना तुम्हाला काय समजत नाही ते लिहून करा, त्याची चर्चा करा. तिथे तुमचा ज्ञानानंद आहे. आणि तो ज्ञानानंद प्रत्यक्ष कृतीमध्ये आणा. मग तो ज्ञानामध्ये प्रत्यक्ष कृतीमध्ये आणणं म्हणजे काय? त्याच्यासाठी तुम्हाला काही बोलणं नको, ऐकणं नको, काय शांत. मी शांत राहतो, माझा ज्ञानानंद प्रकट होतो. तर जो ज्ञानानंद आहे तो भेद विज्ञानाच्या दृष्टीने. कशाने? भेद विज्ञान म्हणजे काय? ज्ञान कुठे शरीरात आहे का? हो म्हणा, नाही तर म्हणा की ज्ञान कुठे आहे? आत्म्याकडे जोपर्यंत दृष्टी जात नाही तोपर्यंत तुम्हाला भेद विज्ञान नाही. मी शरीर नाही, मी एक आत्मा आहे. हे श्रद्धान, दृढ श्रद्धान हेच तुमचे सम्यक दर्शनाला असं आणि सम्यक ज्ञानाला. दृढ श्रद्धा म्हणजे सम्यक दर्शन. आणि तिथंच तुमचं भेद विज्ञान आहे. आणि ते भेद विज्ञान तुमच्या सम्यक ज्ञानाला करतात. आणि जिथं तुमचं सम्यक दर्शन आहे, सम्यक ज्ञान आहे आणि त्याप्रमाणे कृती म्हणजे तुमचे चारित्र्य. आणि मग त्याचं फल म्हणजे काय? ज्ञान. मला किती वाजले? 45 थांबायचे. लवकर यायचं. तुम्ही समोरच्या येणार काय